शकुनी कपटाने म्हणाला, दुर्योधनाला अधिकार नाहीत, पण महाराज धृतराष्ट्र तर आपल्या लाडक्या मुलाची ही इच्छा नक्कीच पूर्ण करतील, नाही का महाराज? तोच धृतराष्ट्र म्हणाला, हस्तिनापुरात शूरवीरांचा नेहमीच सन्मान केला जातो. राजकुमार अर्जुन निर्विवाद विजेता ठरू द्या. आपण या वीराला एक संधी देऊयात. सगळ्या आखाड्याला लगेच मंगल कार्याची कलाटणी मिळाली. कर्णाचा राज्याभिषेक झाला. कर्ण मनात म्हणाला, दुर्योधना, आज मातीत पडलेलं कमलपुष्प तू राजमुकुटात बसविलंस, धुळीतला हिरा तू गोंधनात बसविलास. आता माझं सगळं जीवन तुझ्यासाठीच आहे. कोणीतरी ही बातमी अधिरथला दिली. तिकडे तुझ्या पुत्राला राज्याभिषेक करत आहेत. तू इकडे काय करत आहेस? अधिरथ धावतच कर्णाजवळ आला. कर्णाने प्रेमाने त्यांना वंदन केले. तेव्हा कृपाचार्य म्हणाले, महाराज, कर्ण हा एक सुतपुत्र आहे. यामुळेच त्याचं आणि राजकुमार अर्जुनचं द्वंद्व कधीच होणार नाही. त्यावर भीम तिरस्काराने म्हणाला, काय सुतपुत्र? मग कर्ण या वीरांच्या आखाड्यात आलाच कसा? हातात कुलाला शोभणारा आसूड घे आणि जाऊन घोड्याचा खरारा कर म्हणावं. चोहोबाजूनी शब्दांचे बाण ऐकू येऊ लागले. सारथ्याचा पुत्र, घोड्याचा खरारा. कर्णाने आधारासाठी सूर्यदेवाकडे पाहिलं. शकुनीने कपटाने हळूच दुर्योधनाला इशारा केला. ते पाहून दुर्योधन उठून रागाने म्हणाला, भीम, तुझ्यासारख्या राजपुत्राला हे बोलणं शोभत नाही. शूरवीर आणि नद्या यांचा उगम कुठे झाला हे महत्त्वाचं नाही. या जगातल्या अनेक थोर पुरुषांचा जन्म कुठे झाला हे पहा. त्यांचा जन्म सहसा अविख्यात आहे असंच दिसतं. वडवानलाचा जन्म समुद्राच्या पाण्यात होतो. आपलेच गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांचा जन्म पहा. इतकंच काय, परंतु तुझा आणि माझा पिता आणि विदुर काका यांचा जन्म पहा. तुमचं सुद्धा काय, तुम्ही आपल्या मातेचे पुत्र आहात. तुमचं पितृत्व कोणाकडे हे ठाऊक नाही असं सगळं जग म्हणत आहे. तेव्हा जन्माच्या उच्च नीचतेची ही पोकळ बडबड बंद कर आता. कर्ण हा एक वीर पुरुष आहे. सगळ्या पृथ्वीवर राज्य करण्याची याची क्षमता आहे. तुमच्या लाडक्या अर्जुनाची जर हिंमत असेल तर त्याने या राधेयाबरोबर द्वंद्वयुद्धासाठी उभं राहावं. इतक्यात राजस्त्रियांच्या डेऱ्याकडून आवाज आला. राजमाता कुंतीदेवी मूर्छित झाल्या.